पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली पुणे महापालिकेने जनजागर केलाय खरा, पण या पर्यावरण संवर्धनाच्या धोरणाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच काळं फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कारण कृत्रिम तलाव आणि हौदात विसर्जित केलेल्या पीओपीच्या भग्न गणेश मूर्ती कर्मचाऱ्यांनी मुळामुठा नदीच्या पात्रात आणून टाकल्यात। पहाटे 3 वाजता अंधारात कर्मचाऱ्यांनी 3 ट्रक्स भरून या मूर्ती हिंजवडीजवळ नदी पात्रात आणून सोडल्या। महापालिकेनं गणेश भक्तांना नदीत गणेश मूर्ती विसर्जित न करण्याचं आवाहन करत कृत्रिम तलाव आणि हौदांची निर्मिती केली होती। तसंच विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती सन्मानपूर्वक खाणीमध्ये सोडण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं। पण पालिका कर्मचाऱ्यांच्या या कारनाम्यामुळे पालिकेच्या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेलाच हरताळ फासला गेलाय। या संदर्भात घटनास्थळी जाऊन आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी घेतलेला वेध। गणेश विसर्जनाच्या दिवशी 1,32,000 गणेश मूर्तींचं पुणेकरांनी नदीकाठच्या हौदांमध्ये तसेच टाक्यांमध्ये विसर्जन केलं। या मूर्त्या पुढे कुठे नेणार आहेत असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळी महापालिकेने सांगितलं की या सगळ्या मूर्तींना सन्मानपूर्वक वाघोलीमधल्या खाणीमध्ये डंप करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे हौदातलं पाणी जे आहे ते देखील शुद्ध करून नदीत सोडण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी नेमकं उलटं घडलेलं आपल्याला दिसतंय। महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी 3 ट्रक भरून आणलेल्या मूर्ती या पुण्याजवळच्या मुळा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये आणून टाकल्या। रात्रीच्या अंधारात हा सगळा प्रकार घडला अतिशय धोकादायक पद्धतीने। म्हणजे या पुलाचा कठडा तोडून या डंपर मधल्या मूर्ती ज्या आहेत त्या या पाण्यामध्ये टाकण्यात आल्या, नदीमध्ये टाकण्यात आल्या। काही मूर्ती तर अगदी काठावरती पाण्याबाहेर देखील पडल्या। महापालिकेनं जे काही आवाहन केलं होतं, पर्यावरण प्रेमींनी पर्यावरणवाद्यांनी जे काही आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत पुणेकरांनी एक पाऊल पुढे जात यावर्षी मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पाचं विसर्जन हे हौदांमध्ये टाक्यांमध्ये केलं। नदीचं प्रदूषण होऊ नये, पर्यावरण राखलं जावं, त्याचप्रमाणे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती मानाच्या मंडळांसह संबंध लाखो पुणेकरांनी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय होता। इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या गणपतींचं देखील विसर्जन हे हौदामध्ये झालं होतं। असं सगळं असताना पुन्हा त्याच मूर्ती जर अशा पद्धतीनं नदीच्या पात्रात येऊन पडणार असतील तर या उद्देशाला महापालिका प्रशासनानंच तडा दिला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। ज्या गणपती बाप्पानं पुणेकरांना सद्बुद्धी दिली ती सद्बुद्धी या प्रशासनाला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लाभली नाही असं या ठिकाणी दुर्दैवानं सांगावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, मुळा नदी। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत। अरुण, खरं तर काही वेळापूर्वी आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा या सगळ्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे असं म्हटलं होतं। काय एकंदरीत संकेत मिळतात या बातमीनंतर? आता महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता दिसतेय का? अगदी खरं आहे। म्हणजे 2 गोष्टी या ठिकाणी होणं आवश्यक आहे। ते म्हणजे की या कर्मचाऱ्यांवरती कारवाई तर व्हायलाच पाहिजे, मात्र ज्यांच्या देखरेखीखाली जे या कर्मचाऱ्यांचे म्हणून जे वरिष्ठ आहेत त्यांना कोण जाब विचारणार त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या मूर्त्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत त्या नदीच्या पाण्यात आहेत, काही नदीच्या काठावरती आहेत, तर त्या पुन्हा एकदा तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। ज्यांनी जनहित याचिका दाखल केली होती ते सुरेश यादवाडकर स्वतः आपल्यासोबत आहेत फोनवरून, त्यांच्याशी बोलूयात। सुरेशजी, दिव्याखाली अंधार दिसतोय, महापालिका कर्मचाऱ्यांनीच असे सगळे प्रकार करायचे आणि नदीचं प्रदूषण वाढवायचं हे निश्चित धक्कादायक आहे। आता तुम्ही या विरोधात काय पाऊल उचलणार आहात? महापालिकेने जे हरित न्यायाधिकरणात आमच्या समोर आश्वासनं दिलेली होती किंवा त्या आश्वासनांच्या व्यतिरिक्त सुद्धा महापालिकेने जो काही सारासार विवेक करून नियम पाळणं आवश्यक होतं त्या सगळ्याची महापालिकेने पायमल्ली केलेली आहे। आणि आम्ही निश्चितच या प्रकरणात आता अजून माहिती काढून हरित न्यायाधिकरणामध्ये कंटेम्प्ट पिटिशन दाखल करायचा विचार करतोय। धन्यवाद सुरेशजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल। अरुण, आपल्यासोबत सुरेश यादवाडकर होते। त्यांनी थेट म्हटलेलं आहे की पायमल्ली केली, आम्हाला सांगितलं होतं महापालिकेने की असं काही होणार नाही, प्रदूषण केलं जाणार नाही आणि या सगळ्या मूर्ती खाणीमध्ये विसर्जित केल्या जातील, पण तसं काहीच घडलेलं नाहीये। हे कर्मचारी कोण आहेत ते तरी कळलंय का आता? कर्मचारी निश्चितपणे कोण होते ते स्पष्ट होणार आहे, कारण महापालिकेचेच कर्मचारी होते। महापालिकेच्या गाड्यांमधून त्यांनी या ठिकाणी ह्या सगळ्या मूर्त्या आणून टाकल्यात। आणि जसं आता सारंग यादवडकरांनी सांगितलं की
हा एक प्रकारचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. हरित लवादामध्ये हे प्रकरण गेलं होतं. हरित लवादाने काही निर्देश दिले होते, काही सूचना दिल्या होत्या, त्यानुसार या गणपतीचं विसर्जन हे झालेलं नाहीये. त्याची अशा पद्धतीने या ठिकाणी पाण्यात आणून टाकल्या गेल्या, किंबहुना त्याची अशा पद्धतीने विल्हेवाट लावली गेली. हा संतापजनक हे बाब आहे. मानाच्या मंडळांनी पुढाकार घेऊन हौदात गणपतीचं विसर्जन केलं होतं. त्यांना आणि एकूणच गणेश भक्तांना पुणेकरांच्या यांच्यासाठी ही गोष्ट धक्कादायक आहे. आता कुणाला तरी जबाबदार धरून कारवाई व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे या मूर्त्या ज्या आहेत त्या सन्मानपूर्वक पद्धतीनं पुन्हा ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं की खाणीमध्ये, वाघुलीच्या खाणीमध्ये या मूर्ती डंप करणार आहेत, म्हणजे बहुतांश मूर्त्या ज्या आहेत पुण्यातल्या घाटावरती जमा केलेल्या त्या ठिकाणी नेऊन टाकण्यात आल्या असं सांगण्यात देखील येत आहे. मात्र काही मूर्ती म्हणजे 3 ट्रक 3 डंपर या ठिकाणी आले आणि ते या नदीच्या पात्रामध्ये सोडले गेले. तर या मूर्ती देखील त्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न आता या पुढच्या काळात काय, तर यापूर्वी देखील अशी घटना घडली होती. महापालिकेच्याच लोकांनी 2 वर्षापूर्वी संगमवाडीमध्ये अशाच पद्धतीने त्यांना नदीपात्रामध्ये या मूर्ती टाकताना पकडलं होतं. त्याच कृत्याची पुनरावृत्ती इथे झाली आहे. ते अधिक ही गोष्ट संतापजनक आहे. अरुण, आपल्यासोबत पालिका आयुक्त कुणाल कुमार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. कुणालची बातमी अशी आहे की पुण्यामध्ये मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये हिंजवडीजवळ पीओपीच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या 3 ट्रक मूर्ती तिथे आणून टाकल्या, त्यामुळे नदीचं प्रदूषण झालेलं आहे आणि महापालिका कर्मचाऱ्यांनीच हे केलेलं आहे. काय कारवाई आता या कर्मचाऱ्यांवर होणार आहे? फोन कट झालेला, आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पुन्हा अरुणकडे जाऊयात. अरुण, तुम्ही आता सांगत होतात की 3 ट्रक या पात्रामध्ये आणून टाकलेले आहेत, पण बाकीचे जे मूर्तीचे जे ट्रक होते ते खरंच खाणीमध्ये टाकण्यात आलेले आहेत का, हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे? त्याबद्दलची माहिती आपण काढली. वाघोलीतल्या खाणीमध्ये म्हणजे जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं त्या ठिकाणी मूर्त्या नेऊन टाकण्यात आल्याची माहिती मिळते, सांगितलं जात आहे. राहिला प्रश्न की हे जे काही म्हणजे एक तर जे कर्मचारी होते ज्यांनी या ठिकाणी मूर्ती आणल्यात ते एक प्रकारे कामचुकार कर्मचारी, किंबहुना काही अडचण निर्माण झाली असावी, तिथली खाण भरली असावी आणि म्हणून त्यांनी इथं मूर्ती आणल्यात का हे पाहावं लागेल. पण खाण भरली असेल तर हा पर्याय त्यांच्या समोर येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांनी निर्णय घेणं आवश्यक असतं. वरिष्ठांची देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हणावं लागेल आणि म्हणून की या सगळ्यांवरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई होणं हे आवश्यक आहे. आता आयुक्त कुणाल कुमारांशी आपला संपर्क होत नसला तरी ते ज्या स्मार्ट पुण्याचा आग्रह धरतायत. पुणेकरांनी जो निर्णय घेतला होता हौदामध्ये गणपती विसर्जन करण्याचा, तो स्मार्ट पुणे बनवण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं महत्त्वाचं पाऊल म्हटलं गेलं. अतिशय पुणेकरांचं कौतुक केलं गेलं आणि असं सगळं असताना पुन्हा त्याच स्मार्ट पुणे मोहिमेला, त्या पर्यावरण पोषक पर्यावरण पूरक मोहिमेला या लोकांनी हरताळ फासलेला आहे. अगदी बरोबर, कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हरताळ फासलेला आहे या मोहिमेला, त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे. अरुण, पुणेकरांच्या, सामान्य पुणेकरांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत याबाबत? निश्चितपणे जसं आपण म्हटलं की ज्या मंडळांनी पुढाकार घेतला होता, म्हणजे पुण्यातले मानाचे मंडळ जे आहेत, म्हणजे कसबा पेठ असू द्या, तांबडी जोगेश्वरी असू द्यात, गुरुजी तालीम, मानाची 5 मंडळ, याशिवाय दगडूशेठ मंडळी सारखी महत्त्वाची मंडळ यांनी या स्वतःहून म्हणजे ज्यावेळेस हे प्रकरण लवादामध्ये गेलं होतं, हरित लवादाने सांगितलं होतं की पाणी सोडायचं की नाही हा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. त्यामुळे एका अर्थाने त्या प्रकरणाचा निकाल हा लागला होता. पाणी सोडलं गेलं देखील होतं. नदीपात्रात पाणी असतानाही या मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती या हौदामध्ये विसर्जित केल्या होत्या, कुंडामध्ये विसर्जित केल्या होत्या. त्यामुळे त्यांचा निश्चितच रोष यामध्ये असणार आहे प्रशासनाच्या विरोधामध्ये, कारण याचसाठी त्यांनी हा अट्टहास केला नव्हता. त्यांनी पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्णय घेतला होता. अनेक म्हणजे सनातन सारख्या संस्थेचा विरोध पत्करून त्यांनी हा विरोध झुगारून लावत त्यांनी हा निर्णय घेतला होता. आणि एका बाजूला हे सगळं घडत असताना म्हणजे केवळ मानाचे मंडळ, सार्वजनिक मंडळ नाही तर सर्वसामान्य पुणेकर देखील, जसं आपण आता आकडा सांगितला की 1,32,000 मूर्तींचं हे हौदामध्ये विसर्जन झालं. जवळजवळ 30-35,000 मूर्ती ह्या दान केल्या गेल्या. एवढी जागरूकता आली, एवढी सकारात्मकता या विषयामध्ये दाखवली गेली. ती सकारात्मकता, ती जागरूकता नेमकी महापालिका प्रशासनाच्या नाही काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. धन्यवाद अरुण, या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. एकंदरीत पुण्यामध्ये सामान्य पुणेकर असू देत किंवा मग मानाच्या 5 गणपतींची मंडळं असू देत, या सगळ्यांनी पुण्यातलं प्रदूषण आणि पाणीटंचाई रोखण्यासाठी म्हणून हे इतका चांगला निर्णय घेतला होता, पण महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याला हरताळ फासलाय.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.